नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. आयुष्यात प्रेमाचं नातं जपणं खूप सुंदर असतं, पण तेवढंच अवघडही असतं. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्यातून बहुतांश लोक जातात. जेव्हा तुमचा पार्टनर अचानक तुम्हाला म्हणतो की माझ्या मनात तुझ्यासाठी आता त्या पूर्वीच्या भावना राहिल्या नाहीत, किंवा तुम्हाला स्वतःलाच जाणवतं की त्यांच्या वागण्यात आता पूर्वीचा ओलावा, पूर्वीची आवड उरली नाही. ते तुम्हाला वेळ देत नाहीत, बोलणं टाळतात आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचा मूड नसतो. ऐकायला खूप त्रासदायक वाटतं, बरोबर? मन तुटल्यासारखं वाटतं आणि मनात हजार प्रश्न येतात. माझं प्रेम कमी पडलं, मी काहीतरी चूक केली, मी आता काय करू? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, नात्यांमध्ये ज्याला आपण भावना किंवा फिलिंग्स संपल्या म्हणतो ना, खरं तर त्या भावना नसतात. ती असते तुमची आवड. प्रेमाच्या भावना लगेच संपत नाहीत, पण त्या व्यक्तीला तुमच्यात जो इंटरेस्ट वाटत होता, जो ओढा वाटत होता, तो नक्कीच कमी होऊ शकतो. आणि हा इंटरेस्ट कमी होण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही तुमच्या नात्यात नकळतपणे अशा काही गोष्टी करत आहात, ज्यामुळे तुमच्या पार्टनरला तुमच्यात कंटाळा येऊ लागला आहे किंवा तुमचा त्रास होऊ लागला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट व्यक्ती आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही नकळतपणे तुमच्या नात्यात काहीतरी चुकीचं करत आहात, काहीतरी गरजेपेक्षा जास्त करत आहात, आणि म्हणूनच त्यांना तुम्ही पूर्वीसारखे आकर्षक वाटत नाही. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी आकर्षण संपलं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही कितीही समजावलं, कितीही प्रेम दाखवलं किंवा कितीही रडून दाखवलं, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. उलट तुम्ही जितके जास्त त्यांच्या मागे लागाल, तितके जास्त ते तुमच्यापासून दूर पडतील. ही तुमच्या नात्यातील एक सर्वात मोठी समस्या आहे. आपल्याला हे चक्र तोडायचं आहे. आज आपण याच 2 मुख्य उपायांवर बोलणार आहोत. पहिला, त्यांना त्रास देणं कसं थांबवायचं, आणि दुसरा, तुमच्यात पूर्वीपेक्षा जास्त आवड निर्माण करण्यासाठी काय करायचं. या 2 गोष्टी जर तुम्ही शांतपणे आणि संयमाने केल्यात, तर तुमच्या पार्टनरचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. सर्वात आधी हे समजून घ्या की तुमच्या पार्टनरने भावना संपल्या असं सांगणं हे एक परिणाम आहे, कारण नाही. कारण आहे तुमच्या नकळत झालेल्या चुका. आपण जेव्हा नात्यात येतो, तेव्हा आपण आपले सारे छंद, आपले मित्र आणि आपले लक्ष सोडून फक्त पार्टनरच्या अवतीभोवती फिरू लागतो. आपण त्यांच्यासाठी आपले आयुष्य थांबवतो. सुरुवातीला हे प्रेम वाटतं, पण हळूहळू तेच त्या व्यक्तीसाठी कंटाळवाणं होतं. त्यांना असं वाटू लागतं की तुमच्या आयुष्यात आता त्यांच्याशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही, आणि ज्या व्यक्तीचं स्वतःचं असं काही अस्तित्व नसतं, त्यात कोणालाच जास्त काळ आवड वाटत नाही. इथेच नात्याचा समतोल बिघडतो. समोरची व्यक्ती दुर्लक्ष करू लागते, आणि मग आपण काय करतो? आपण अधिक प्रयत्न करायला लागतो. आपण त्यांना कॉल करतो, मेसेज करतो, वाद घालतो, तू मला वेळ का देत नाही, असे प्रश्न विचारतो, त्यांच्यासमोर रडतो किंवा आपल्या प्रेमाची भीक मागतो. ही आहे सर्वात मोठी चूक. ज्या व्यक्तीला तुमच्यात आधीच कंटाळा आला आहे, तिला तुम्ही समजावून सांगून किंवा रडून दाखवून अधिक त्रास देत आहात. कल्पना करा, एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही आणि तीच गोष्ट कोणीतरी तुमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला राग येईल, तुम्ही चिडचिड कराल आणि त्या व्यक्तीपासून दूर पडाल, बरोबर? तुमच्या पार्टनरसोबत नेमकं हेच घडत आहे. तुमच्या भावनिक दबाव त्यांना केवळ दूर ढकलतो. तुम्ही जितकं जास्त तुमच्या फिलिंग्स आणि वेदना त्यांच्यासमोर ठेवाल, तितके जास्त ते तुम्हाला टाळतील आणि तुमच्या आयुष्यातून निघून जाण्याचा विचार करतील. हा दबाव त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची इज्जत आणि आकर्षण पूर्णपणे संपवतो. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच हे नाते वाचवायचे असेल, तर सर्वात आधी तुम्हाला त्यांना त्रास देणं थांबवावं लागेल. आणि हे त्रास देणं थांबवण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे, त्यांना स्पेस द्या. खूप लोक स्पेस देण्यास घाबरतात. त्यांना वाटतं, मी जर स्पेस दिली तर तो किंवा ती मला विसरून जाईल, त्याला कोणीतरी नवीन भेटेल. पण तुम्ही आता काय करत आहात? तुम्ही त्यांना दोन्ही हातांनी पकडून जबरदस्ती तुमच्या नात्यात ठेवत आहात. जे तुमच्यासोबत राहू इच्छित नाहीत, त्यांना तुम्ही कितीही पकडून ठेवलं तरी ते मानसिकरित्या तुमच्यापासून दूरच राहतील. तुम्ही जर त्यांना स्पेस दिली नाही आणि सतत इरिटेट करत राहिलात,
तर जास्त शक्यता आहे की ते तुमच्या त्रासापासून वाचण्यासाठी दुसऱ्या कोणाकडे तरी जातील, जिथे त्यांना रिलॅक्स वाटेल. हे खूप महत्त्वाचं आहे की ज्या लोकांना तुमच्यात इंटरेस्ट राहिलेला नाही त्यांना बळजबरीने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्यांना जितके मोकळे सोडाल तितके ते विचार करायला बांधील होतील. त्यामुळे स्पेस द्या. स्पेस देण्याचा अर्थ आहे त्यांना तुमच्याबद्दल काहीही समजावून सांगू नका, त्यांच्यासोबत वाद घालू नका किंवा जुने विषय उकरून काढू नका. त्यांना वेळ दे अशी विनंती करू नका. तुमचे प्रेम किंवा तुमचे दुःख दाखवू नका. तुम्ही त्यांच्यावर अवलंबून आहात हे त्यांना जाणवू देऊ नका. तुमचं बोलणं अत्यंत कमी करा. काही महत्त्वाचं काम असेल तरच संपर्क साधा, नाहीतर शांत बसा. त्यांच्या आयुष्यातून थोडं दूर व्हा. सुरुवातीला त्यांना नक्कीच बरं वाटेल, कारण त्यांना तुमच्या त्रासातून सुटका मिळेल. पण याच शांततेमुळे, याच अंतरामुळे त्यांना हळूहळू तुमच्या मूल्याची जाणीव होईल. तुम्हाला आठवण कधी येते? जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर असता. जेव्हा तुम्ही नेहमी त्यांच्यासमोर असता तेव्हा त्यांना तुमची आठवण कशी येणार? ही जागा त्यांना तुमच्या अनुपस्थितीची जाणीव करून देईल. जेव्हा तुम्ही स्पेस देता आणि पार्टनर तुम्हाला विचारतो की तू मला विसरला किंवा विसरली का? किंवा तू माझ्याशिवाय कसा राहू शकतोस? तर घाबरू नका. हे एक सकारात्मक चिन्ह आहे. याचा अर्थ त्यांना तुमच्या शांततेने फरक पडला आहे. आणि आता आपण बोलूया स्पेस दिल्यानंतर सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक उपायावर, जो तुमच्या नात्याला आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल. तो आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवा. येणाऱ्या 3 महिन्यांसाठी तुम्हाला एक ध्येय ठेवायचं आहे. ते म्हणजे तुमचं स्वतःचं नवीन आयुष्य निर्माण करायचं. सध्या तुमच्या आयुष्यात जे काही दुःख, निराशा आणि शून्यत्व आहे ते तुम्हाला बदलायचं आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरवर लक्ष केंद्रित करणे पूर्णपणे थांबवा. ते काय करत आहेत, कोणासोबत बोलत आहेत याच्याबद्दल विचार करणे बंद करा. तुमचा संपूर्ण फोकस स्वतःवर आणा. तुम्हाला हे मान्य करावं लागेल की तुमच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी फक्त पार्टनरने भरली होती. आता ती पोकळी तुम्हाला स्वतःच्या कामांनी आणि ध्येयांनी भरायची आहे. तुम्ही येणाऱ्या 90 दिवसात खालील 4 गोष्टींवर काम करून तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाका. 1. व्यक्तिमत्व विकास. तुमच्या बोलण्यात, चालण्यात किंवा राहणीमानात आत्मविश्वास आणा. तुमचे आरोग्य सुधारा. रोज व्यायाम करा, चांगला आहार घ्या. तुमचा पेहराव, तुमचा स्वभाव, तुमचा दृष्टिकोन या सगळ्यावर काम करा. आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा चुंबक आहे. तुमच्या पार्टनरला तुमच्यात एक बेहतर व्हर्जन दिसायला हवं. 2. नवीन सोशल सर्कल. ज्या मित्रांना तुम्ही नात्यासाठी सोडलं होतं त्यांच्याशी पुन्हा कनेक्ट व्हा. नवीन लोकांशी संपर्क साधा. तुमचे नेटवर्क वाढवा. विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्या. तुमच्या आयुष्यात फक्त एक व्यक्ती नसून अनेक लोक महत्त्वाचे आहेत हे दाखवा. तुमच्या जीवनात व्यस्तता आणि वैविध्य निर्माण करा. 3. छंद आणि आवड. जे काम तुम्हाला आवडायचं, उदाहरणार्थ चित्रकला, संगीत, फिटनेस, प्रवास, एखादा नवीन कोर्स, पण तुम्ही सोडलं होतं, ते पुन्हा सुरू करा. स्वतःला व्यस्त आणि आनंदी ठेवा. तुम्ही स्वतःसाठी जगता हे तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करता तेव्हा एक वेगळी सकारात्मक ऊर्जा तुमच्यात येते, जी तुमच्या पार्टनरला आपोआप आकर्षित करेल. 4. करिअर, अभ्यास, लक्ष. तुमच्या कामासाठी किंवा अभ्यासासाठी ठोस लक्ष ठरवा आणि त्यावर काम सुरू करा. आयुष्यात प्रगती करा. आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती तुम्हाला एक मजबूत आधार देते. या 4 गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही जगाला दाखवाल की त्या व्यक्तीच्या नसण्याने माझं आयुष्य थांबलेलं नाही. जेव्हा तुम्ही हे बदल करता तेव्हा तुमच्या आयुष्यात आपोआप आनंद, आत्मविश्वास आणि समाधान वाढतं. आणि ही गोष्ट तुमच्या पार्टनरला सर्वात जास्त आकर्षित करते. तुम्ही कल्पना करा, जो व्यक्ती तुमच्यासाठी रडत होता, भीक मागत होता, तो अचानक आनंदी, व्यस्त आणि यशस्वी बनतोय. तुमच्या पार्टनरचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. त्यांना जाणवेल की तुम्ही केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर तुमच्या स्वतःसाठी खूप महत्त्वाचे आहात. आकर्षणाची सुरुवात बाह्य रूपाने होते, पण ते दीर्घकाळ टिकून राहतं तुम्ही आयुष्य कसं जगता यावर.
तुम्ही तुमच्या नवीन आणि संतुलित आयुष्यातून तुमच्या पार्टनरला दाखवता की मी तुमच्यावर प्रेम करते, पण माझा आनंद तुमच्यावर अवलंबून नाही. लक्षात ठेवा, नातं टिकवून ठेवण्यासाठी भीक मागू नका, तर आकर्षक बना. तुम्ही शांतता ठेवता, स्पेस देता आणि त्याच वेळी स्वतःला बदलता, तेव्हा तुमच्या पार्टनरला हे बदल लगेच लक्षात येतात. तुम्ही त्यांच्यासोबत लढत नाही, पण तरीही त्यांच्यापासून लांब राहता. तुमचा आत्मविश्वास त्यांना पुन्हा तुमच्याकडे खेचून आणेल. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मित्रांनो, हे 2 उपाय अत्यंत संयमाने करा. सर्वात आधी त्यांना त्रास देणं थांबवा, शांत राहा आणि त्याच वेळी येणाऱ्या 3 महिन्यांसाठी एक नवीन व्यक्ती म्हणून स्वतःला घडवा. जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा तुमच्या पार्टनरला तुमच्यात पूर्वीपेक्षा जास्त आवड निर्माण होईल. कारण तुम्ही आता तो जुना, कंटाळवाणा व्यक्ती नाही राहिलात. तुम्ही एका उच्च मूल्याची व्यक्ती बनला आहात, ज्याच्या आयुष्यात स्वतःचे महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे नियंत्रण पुन्हा हाती घेत आहात. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, आनंदी राहा आणि तुमच्या आयुष्यातील बदलांसाठी तयार राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.